मुंबई. मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या गगनचुंबी इमारती, चकाचक वस्त्या आणि बरंच काही पॉश असं. पण याचीच दुसरी बाजू कधी तुमच्या डोळ्यासमोर आली आहे का? बीडीडी चाळ. बीडीडी चाळ माहीत नाही असं खरं तर कोणीच नसेल. बीडीडीचा पुनर्विकास, बीडीडीतील रहिवाशांना मिळणार मोठी घरं, या आणि अशा अनेक बातम्या तुमच्या कानावर पडल्याच असतील. पण त्यामागची खरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? ब्रिटिश काळात 1920च्या दशकात उभारण्यात आलेल्या या बीडीडी चाळी, वरळी, NM जोशी मार्ग, नायगाव इथे कित्येक मराठी मध्यमवर्गीय गरीब मिल कामगारांची, पोलिसांची कुटुंब राहतात. फक्त 10 बाय 10च्या खोलीत राहणाऱ्या या कुटुंबात नेहमी आनंदाचं वातावरणच असतं. गुण्यागोविंदानं राहणारी, सरळ नाकासमोर चालणारी ही कुटुंब आणि माझ्यासारख्या इथल्या कित्येक लोकांना दाखवण्यात आलं ते पुनर्विकासाचं स्वप्न. आणि इथूनच सुरू झाला त्यांच्या संघर्षाचा काळ. खरं तर माझ्याही संघर्षाचा काळ. मी गेली अनेक वर्ष बीडीडी चाळमध्ये राहतेय. खरं तर आमचं संपूर्ण कुटुंब गेली बरीच वर्ष याच चाळीत राहत आलंय. माझ्या आजीचा संसार इथे सुरू झाला, आईचं बालपण सुद्धा इथेच सुरू झालं आणि आता माझं सगळं आयुष्यही इथल्याच या तुटपुंज्या 4 भिंतीमध्ये अडकून पडलंय. कधी पावसात ओलसर झालेल्या भिंती, कधी धोधो पावसानं घरात शिरणारं पाणी, आज पडेल की उद्या पडेल अशा स्थितीत असलेलं छप्पर आणि कधीही न संपणाऱ्या आणि रोज एक एक करत वाढणाऱ्या आमच्या समस्यांचा डोंगर. दर निवडणुकीत आमच्या दारावर स्वच्छ सफेद कपडे घालून माणूस यायचा, खूप सारी आश्वासनं द्यायचा. त्यात आश्वासनं असायची अडचणी सोडवण्याची, त्यात आश्वासनं असायची पाणी प्रश्न सोडवण्याची, त्यात आश्वासनं असायची आमचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याची. पण ते करण्यासाठी आम्हाला एकच गोष्ट करायची होती, ती म्हणजे आमच्या बोटावर त्यांच्या नावाची शाई लावायची. आणि आम्ही ते करायचोही. घराचं स्वप्न पूर्ण होणार याच एका स्वप्नानं आम्ही आमचा सगळा विश्वास त्या एका माणसावर ठेवायचो. असे किती राजकारणी आले गेले, आश्वासनं दिली, विश्वास ठेवला, पण आमचं वास्तव मात्र कायम तिथेच आणि तसंच राहिलं. आमच्या पुनर्विकासाची फाईल ही गेली कित्येक वर्ष धूळ खात पडली होती. आम्ही त्याच 10 बाय 10च्या खोलीत स्वप्न पाहत राहिलो. पण ज्यांनी आश्वासनं दिली होती त्यांची मात्र प्रगती झपाट्यानंच होत राहिली. शेवटी आम्ही आहे त्याच घरात समाधान मानून चकाचक घराचं स्वप्न पाहणंच सोडून दिलं. पण असं म्हणतात ना की एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा उघडतोच, आणि आमच्या बाबतीतही अगदी तेच झालं. माझ्यासारख्या कित्येक बहिणीचा मोठा भाऊ जसा मदतीला धावतो तसाच एक भाऊ आमच्या मदतीला आला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आमच्या आयुष्यात आशेचा किरण आला. 2017 मध्ये त्यांनी धूळ खात पडलेली बीडीडी पुनर्विकासाची फाईल पुन्हा उघडली आणि सुरू झाला मुंबईच्या इतिहासातील मोठा पुनर्विकासाचा प्रकल्प. जिथे आमच्या पिढ्यानपिढ्या राहिल्या त्याच ठिकाणी आम्हाला हक्काचं घर मिळणार असं भक्कम आश्वासन आम्हाला देण्यात आलं आणि सुरू झाला सुखसुविधांनी समृद्ध असलेल्या घरामध्ये जाण्याचा आमचा प्रवास. हे स्वप्न फक्त कागदावरच नाही राहिलं तर सत्यातही उतरलं. पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 40 मजली टॉवरमध्ये माझ्यासह अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळणार आहेत आणि टप्प्याटप्प्यानं 16,000हून अधिक मराठी मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. माझ्यासारख्या कित्येक सर्वसाधारण मराठी माणसाला आत्तापर्यंत फक्त पोकळ आश्वासनच मिळाली. त्या प्रत्येकाचं घराचं स्वप्न अखेर देवाभाऊनं सत्यात उतरवलंय. गेल्या कित्येक वर्ष राजकारण्यांनी मराठी मराठी म्हणत आपल्याच माणसांची खरं तर गळचेपी केली. त्यांचा फक्त मतांसाठी वापर केला, त्यांना खोटी आश्वासनं दिली, पण खरी मदत केली ती देवाभाऊनेच. आणि या पुढेही हा भाऊ माझ्यासारख्या कित्येकांच्या पाठी उभा राहील याची मला खात्री आहे.